नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कराड नगरपालिकेच्या 78 कर्मचाऱ्यांनी अमरण उपोषण चालू केलेलं आहे। त्याचा आज तिसरा दिवस आहे। तिसरा दिवस असला तरी पण शिवसाहेबांनी आमची दखल घेतलेली नाही। शिवसाहेबांना आम्ही विनंती केली, त्यांना भेटायला गेलो असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यांचं एकच मत आहे की तुम्ही 78 असा नाही तर 178 असा, आम्ही त्यांना सगळ्यांना म्हणजे उडवून लावू। ही जी त्यांची जी आहे आणि आम्हाला बोलवतात, हाकलून देतात, चला तुम्ही बाहेर व्हा, ही जी आहे ती बरोबर नाही। आणि आम्ही सफाई कराड शहराचा आम्ही विकास करतोय, कराड शहराची स्वच्छता जी करतोय ती कशासाठी करतोय की कराड शहराचा मान मिळावा, उंच व्हावं। जिथं आता आपण महाराष्ट्रात राज्यात आपण कराड नगरपालिकेने पहिला नंबर काढला आहे आणि शिवसाहेब जर कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचाऱ्यांना जर असे जर बोलत असतील तर म्हणजे आम्हाला ते म्हणजे सहनच होत नाही। त्यामुळे कसं आम्ही सुद्धा त्यांना म्हणलं तुम्ही तुमचा म्हणजे तुमच्याही तुम्ही करा, आमच्याही ना आम्ही करतो, पण ते आम्हाला अजिबात दादच देत नाहीत। तर आमची एक विनंती आहे प्रशासनाला, आज आमचे तिसरा दिवस आहे, आमचे कर्मचारी फार म्हणजे अशक्त झालेत, त्यांची पारी झाली। उद्या जर काय जर कर्मचाऱ्यांनी झालं तर सर्वची जबाबदारी ही प्रशासनावर राहील, त्याची जबाबदारी नोंद घ्यावी। नगरपालिकेच्या सफाई सेवकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे आणि या सगळ्या सेवकांची चर्चा केली। त्यांचा सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की हायकोर्टामध्ये जो निर्णय झाला आहे त्या हायकोर्टामधल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी। मी त्यांना सगळ्यांना विनंती केली की उपोषण आपण स्थगित करावं, महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे, सीओना घेऊन आपण याच्यावर बैठक करू आणि योग्य तो मार्ग या सगळ्या गोष्टीमधून आपण काढू। उच्च न्यायालयाचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुसार आपल्याला जी गोष्ट करणं आवश्यक आहे तो सगळा निर्णय कराड नगरपालिकेच्या वतीनं होईल याची मी त्यांना खात्री दिलेली आहे आणि मी सकारात्मक आहे की हे उपोषण ते स्थगित करतील, कारण आई बहिणी आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत। असं उपोषण जर का जास्त काळ चाललं तर त्याचा कुठं त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये याची मला काळजी वाटते। राज्य सरकारकडून लागेल तो तोडगा आपण काढायसाठीचा शब्द मी त्यांना दिलेला आहे। सगळ्या न्यायालयीन बाबीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय नियमाच्या चाकोरीमध्ये बसून कसा घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। ऐन दिवाळीच्या तोंडावर यांचं उपोषण इकडे सुरू आहे, दिवाळीच्या आधी यांचे प्रश्न मिटू शकतात का? आता त्यांची जी मागणी आहे त्या मागणीचा शासनाच्या नियमानुसार अभ्यास करून, न्यायालयीन काय आदेश झालेले आहेत याचा देखील अभ्यास करून त्यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।